नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन गट क पदांसाठी परमनंट भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 19,900 रुपये ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। एकूण या ठिकाणी 787 जागांची वॅकन्सी निघालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्या मार्फत जॉब नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी अर्ज जे आहेत 31 डिसेंबर 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज जे आहेत या ठिकाणी करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी निघालेली आहे। एकूण 21 वॅकन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत। 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लघुटंकलेखक या पदासाठी, स्टेनो टायपिस्ट आपण ज्याला म्हणतो, 3 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे लिपिकनी टंकलेखक या पदासाठी, 40 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे निर्गमन सहाय्यक ग्रंथालय या पदासाठी, 2 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। 21,700 रुपये ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे कृषी सहाय्यक या पदासाठी, 45 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी 62 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहेत। 34,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर सहाय्यक संगणक असिस्टंट या पदासाठी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन या पदासाठी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर आरेखक या पदासाठी 2 वॅकन्सीज आहेत। 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर अनुरेखक या पदासाठी 4 वॅकन्सीज आहेत। 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर वरिष्ठ यांत्रिक सिनियर मेकॅनिक या पदासाठी 2 वॅकन्सीज आहेत। 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर प्रक्षेत्र यांत्रिक म्हणजे फार्म मेकॅनिक या पदासाठी 2 वॅकन्सीज आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। जोडारी या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 25,500 रुपये ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर फाउंड्रीमॅन या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर ऑटो व्हिज्युअल ऑपरेटर या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। तारतंत्री पदासाठी 8 वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर मिश्रक पशुवैद्यकीय पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर फोटोग्राफर पदासाठी 3 वॅकन्सी आहे। 29,200 ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 29,200 रुपये ते 92,300 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। प्लंबर या पदासाठी 2 वॅकन्सी आहे। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। मिस्त्री या पदासाठी 4 वॅकन्सी आहेत। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। त्यानंतर जुळणीकार या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन पदासाठी 3 वॅकन्सी आहे। 25,500 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। वाहन चालक या पदासाठी 14 वॅकन्सीज आहेत। 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। कृषी यंत्र चालक म्हणजेच ट्रॅक्टर ड्रायव्हर या पदासाठी 6 वॅकन्सी आहे। 21,700 ते 69,100 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। संगणक चालक या पदासाठी 1 वॅकन्सी आहे। 35,400 ते 1,12,400 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल। प्रयोगशाळा परिचर या पदासाठी 7 वॅकन्सी आहे। 19,900 ते 63,200 रुपये वेतन दिलं जाईल।
ग्रंथालय परिचार पदासाठी 3 वॅकन्सी आहे. 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. गणक या पदासाठी 24 वॅकन्सी आहे. 16,600 ते 52,400 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल. गोवंडी पदासाठी 2 वॅकन्सी आहे. 16,600 ते 52,400 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. माळी पदासाठी 23 वॅकन्सी आहे. 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल. सुरक्षा रक्षक या पदासाठी 6 वॅकन्सीज आहेत. 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. प्रयोगशाळा सेवक नोकर किंवा पाल या पदासाठी 2 वॅकन्सी आहे. 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. शिपाई किंवा पिऊन या पदासाठी 60 वॅकन्सी आहे. 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. पहारेकरी म्हणजेच वॉचमॅन या पदासाठी 54 वॅकन्सीज आहे. 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. मजूर या पदासाठी 365 वॅकन्सीज आहे. 15,000 ते 47,600 रुपये वेतन जे आहे तुम्हाला दिलं जाईल. तर या ठिकाणी वेतनमान आणि तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे काय असणार आहे या संदर्भातील माहिती आपण घेत आहोत. वरिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेचे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट तुमचा असणं आवश्यक आहे. निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून होईल. 200 गुणांची परीक्षा तुमची या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे लघुटंकलेखक या पदासाठी SSC किंवा तत्सम परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण असाल आणि लघुटंकलेखनाचा वेग तुमचा इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट असेल आणि 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचा वेग असेल किंवा शासकीय मान्यताप्राप्त मराठी लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचा असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. परीक्षेच्या माध्यमातून तुमची निवड या ठिकाणी होईल. लिपिक टंकलेखक या पदासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. 200 गुणांची परीक्षा तुमच्या ठिकाणी घेतली जाईल. त्यानंतर प्रमुख तालिकेकार ग्रंथालय या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि ग्रंथालय शास्त्रातील पदवी असेल तुमच्याकडे आणि इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 200 गुणांची परीक्षा तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल. त्यानंतर निर्गमन सहाय्यक ग्रंथालय या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि शासनमान्य संस्थेचे ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा 6 महिने कालावधीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. कृषी सहाय्यक या पदासाठी कृषी उद्यानविद्या वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मत्स्यविज्ञान, जैवविज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे किंवा शासनमान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक या ठिकाणी आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी संबंधित शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. सहाय्यक संगणक या पदासाठी संगणक अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स नेट टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, BCA बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन BCS पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा वरील यांत्रिकी विषयातील किमान एक पदविका तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. आरेखक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि तुमचा ITI झालेला असेल ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकमध्ये किंवा ड्राफ्ट्समॅन सिव्हिल किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समॅन किमान प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल. 1 वर्षाचे NCVT व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक या ठिकाणी आहे. अनुरेखक या पदासाठी देखील तुम्ही SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समॅन मेकॅनिक, ड्राफ्ट्समॅन सिव्हिल, आर्किटेक्चर ड्राफ्ट्समॅन, सर्वेअर किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. 1 वर्षाचे NCVT व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक या ठिकाणी आहे. वरिष्ठ यांत्रिक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र उत्तीर्ण तुम्ही असाल. 1 वर्षाचे NCVT प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. यांत्रिक सहाय्यक या पदासाठी तुम्ही अभियांत्रिकीमधील यांत्रिक शाखेचे किमान पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. प्रेक्षक यांत्रिक या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि ITI तुमचं झालेलं असेल. ॲग्रिकल्चर मशिनरी प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल. 1 वर्षाचे NCVT झालेले असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. जोडारी या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जोडारी प्रमाणपत्र असेल. 1 वर्षाचे NCVT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. ओतारी या पदासाठी देखील तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्राफ्ट्समॅन प्रमाणपत्र उत्तीर्ण असेल आणि 1 वर्षाचं NCVT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. दृकश्राव्य
चालक या पदासाठी SSC तुम्ही उत्तीर्ण असाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचे NCVT सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तारतंत्र या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा अनुत्तीर्ण असाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तारतंत्री प्रमाणपत्र असेल, 1 वर्षाचं NCVT असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. मिश्रक पशुवैद्यकीय या पदासाठी पशुवैद्यकीय शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल, PVSC किंवा AH तुमचं झालेलं असेल किंवा भारतीय औषध निर्माण संस्था किंवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेचे औषध निर्माण शाखेतील पदविका उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. छायाचित्रकार या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील छायाचित्रकार प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असाल आणि 1 वर्षाचे NCVT तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी उत्तीर्ण तुम्ही असाल, सुरक्षाविषयक कामकाजाची पद्धत व नियमांचे ज्ञान शिवाय सुरक्षा कामकाजाबाबतचे प्रशिक्षण व किमान 3 वर्षाचा शासनमान्य संस्थेचे कामाचा अनुभव किंवा माजी सैनिक म्हणून सेवेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नळ कारागीर या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नळकार प्रमाणपत्र किंवा 1 वर्षाचे NCVT तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10वी पास किंवा नापास तुम्ही असेल तर देखील या ठिकाणी चालू शकते. मिस्त्री स्थापत्य या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असाल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गवंडी या कामाचा मान्सून बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि 1 वर्षाचे NCVT झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. जुळणीकार या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील डेस्कटॉप पब्लिकेशन ऑपरेटर DTP प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि 1 वर्षाचे तुमच्याकडे NCVT सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. विस्तंत्री या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विस्तंत्री प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचे NCVT तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वाहन चालक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि हलके किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असेल, बस चालवण्याची बॅच नंबर आवश्यक या ठिकाणी असणार आहे. कृषी यंत्र चालक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र उत्तीर्ण असेल, विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना आवश्यक आहे, 1 वर्षाचा व्यवसाय प्रमाणपत्र तुमच्याकडे NCVT असणं आवश्यक आहे. संगणक चालक या पदासाठी संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. त्यानंतर गट संवर्गातील जे पदे आहेत, प्रयोगशाळा परिचर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ग्रंथालय परिचरसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असाल आणि मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र किमान 2 महिने मुदतीचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. गणकपदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल आणि कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा कृषी पदविका प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. गवंडी या पदासाठी शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. माळे या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचे 1 वर्षाचा कालावधीचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक या पदासाठी 7वी उत्तीर्ण असाल व सुदृढ प्रकृती आवश्यक आहे. माजी सैनिकास प्राधान्य या ठिकाणी असणार आहे. प्रयोगशाळा सेवक पाल नोकर या पदासाठी माध्यमिक शालांत म्हणजेच 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. शिपाई या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पहारेकरी या पदासाठी 7वी उत्तीर्ण असाल, सुदृढ प्रकृती आवश्यक आहे. माजी सैनिकास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल. मधुर या पदासाठी 4वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे. संबंधित अनुभव तुमच्याकडे असायला पाहिजे. अर्ज जे आहे तुम्ही 30 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी करू शकता. अर्जाच्या वयमर्यादा जी आहे तुम्हाला या ठिकाणी अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास किमान वय तुमचं 18 वर्ष या ठिकाणी सर्व प्रवर्गांसाठी आहे. कमाल वयमर्यादा तुम्हाला अराखीव आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्यांसाठी 45 वर्षापर्यंतची कमाल वयमर्यादा या ठिकाणी आहे. माजी सैनिकांसाठी देखील या ठिकाणी सर्व कॅटेगरीमधून 3 वर्षाची सवलत या ठिकाणी असणार आहे. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंतची सवलत आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांना 55 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी आहे. फीस पेमेंट जे आहे अराखीव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी असणार आहे. अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत. त्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, पिन 413722 या ॲड्रेसवरती आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म आपला पाठवायचा आहे.
तर जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.